तुम्हाला सतत थकलेलं मन वाटतंय का? झोपून उठल्यावरही फ्रेश वाटत नाही? कधी-कधी वाटतं, माझ्याबरोबर काहीतरी चुकीचं आहे का? आज आपण पाहणार आहोत 10 सवयी ज्या तुमची ऊर्जा हळूहळू संपवतात. आणि त्यांच्यावर छोटे बदल करून तुम्ही मन शांत ठेवू शकता. हे तुम्हाला आश्चर्यकारक परिणाम देतील. आणि एकदम रिअल लाईफ स्टाईलमध्ये लागू होतील. पॉइंट 1. ओव्हरथिंकिंग, जास्त विचार करणे. रात्री झोपताना सतत विचार करत राहणे, मी चुकलो का? तो काय म्हणेल? सगळं नीट केलं की नाही? उदाहरण, अजय रात्री 2 तास विचार करत राहतो, सकाळी उठल्यावर थकलेला वाटतो. एक्स्ट्रा टिप, झोपण्यापूर्वी 5 मिनिट जर्नलिंग करा. टुडे काय चांगलं केलं? टुमॉरो काय करायचं? पॉझिटिव्ह थॉट्स लिहा. तुम्हाला लगेच मन हलकं वाटेल आणि फोकस वाढेल. पॉइंट 2. कंपॅरिझन, तुलना करणे. लोकांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करणे, इंस्टाग्राम, फेसबुक बघून मी कमी आहे असा विचार येतो. उदाहरण, स्नेहा प्रत्येक पोस्ट पाहून डिप्रेस्ड वाटते कारण फ्रेंड्स जास्त सक्सेसफुल आहेत. सोल्युशन, येस्टरडे वर्सेस टुडे कंपॅरिझन करा. फोकस ऑन युअर प्रोग्रेस. एक्स्ट्रा टिप, स्मॉल अचीवमेंट्स सेलिब्रेट करा, मिनी रिवॉर्ड द्या. तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढेल आणि एनर्जी ड्रेन कमी होईल. पॉइंट 3. नेगेटिव्ह सेल्फ टॉक, स्वतःशी नकारात्मक बोलणे. मी करू शकत नाही, माझ्यात कमी आहे. ही नकारात्मक सवय मन थकवते. उदाहरण, रवी प्रोजेक्ट फेल झाल्यावर स्वतःला क्रिटिसाइज करतो, पुढचं काम डिले होतो. सोल्युशन, मॉर्निंग अधिक नाईट पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. उदाहरण, मी स्ट्रॉंग आहे, मी चेंज करू शकते, आजचा दिवस चांगला जाईल. सबकॉन्शियस ग्रॅज्युअली बदलतो आणि एनर्जी वाढते. पॉइंट 4. ओव्हर कमिटमेंट, जास्त काम घेणे. सर्वांना हेल्प करायची इच्छा, पण स्वतःवर वेळ नाही. वर्क ओव्हरलोड एनर्जी ड्रेन करतो. उदाहरण, मीरा प्रत्येक कॉलीगची मदत करते, पण स्वतःचे डेडलाईन्स मिस करते. सोल्युशन, डेली प्रायोरिटी लिस्ट बनवा. मोस्ट इम्पॉर्टंट 3 टास्क पूर्ण करा, बाकी डेलिगेट करा. मिनी टिप, नो म्हणायला शिका, रिस्पेक्ट करा आपल्या टाइमला. फोकस आणि एफिशियन्सी वाढेल. पॉइंट 5. लॅक ऑफ एक्सरसाइज, फिजिकल इनॅक्टिव्हिटी. मन आणि शरीर कनेक्टेड आहेत. जर शरीर स्टॅटिक असेल तर माइंड लेझी आणि टायर्ड होतो. उदाहरण, आकाश दिवसभर डेस्कवर बसतो, रात्री फटीग वाटते. सोल्युशन, रोज 15 ते 20 मिनिट वॉक, स्ट्रेचिंग, डीप ब्रीदिंग, लाईट योगा. मिनी टिप, मॉर्निंग सनलाईट अधिक वॉटर इनटेक माइंड अवेक ठेवते. एनर्जी आणि मेंटल क्लॅरिटी वाढते. पॉइंट 6. डिजिटल ओव्हरलोड, मोबाईल, सोशल मीडिया ओव्हरयूज. सोशल मीडिया स्क्रोलिंग एनर्जी ड्रेन करते, ओव्हरथिंकिंग वाढवते. उदाहरण, प्रिया इंस्टाग्रामवर 2 तास स्क्रोलिंग करते, प्रोडक्टिव्हिटी कमी होते. सोल्युशन, डेली 1 ते 2 आवर्स स्क्रीन डिटॉक्स, नोटिफिकेशन्स ऑफ. फोन अवे व्हाईल वर्किंग. मिनी टिप, वर्क अधिक रेस्ट सायकल फॉलो करा. फोकस आणि इनर पीस वाढते. पॉइंट 7. पुअर स्लीप, नीट झोप न होणे. अपूर्ण झोप माइंड आणि बॉडी दोन्ही ड्रेन करतो. उदाहरण, रोहित रात्री 1 वाजता झोपतो, सकाळी लेथार्जिक आहे. सोल्युशन, स्लीप शेड्यूल फिक्स करा, 7 ते 8 आवर्स कंटिन्युअस रेस्ट. फोन अवे फ्रॉम बेड, लाईट मेडिटेशन बिफोर स्लीप. एनर्जी नॅचरली इम्प्रूव्ह होईल. पॉइंट 8. नेगेटिव्ह एन्व्हायरमेंट, नकारात्मक वातावरण. नेगेटिव्ह पीपल किंवा स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट एनर्जी कन्झ्युम करतात. उदाहरण, कविता रोज ऑफिस गॉसिप ऐकते, मानसिक त्रास होतो. सोल्युशन, पॉझिटिव्ह सर्कल तयार करा, सपोर्टिव्ह फ्रेंड्स, फॅमिली. नेगेटिव्ह एन्व्हायरमेंट अवॉइड करा, माइंड काम राहतो, प्रोडक्टिव्हिटी वाढते. पॉइंट 9. लॅक ऑफ हॉबीज, अवकाश न घेणे. मन रिलॅक्स होण्यासाठी हॉबीज, आर्ट, म्युझिक आवश्यक. उदाहरण, समीर दिवसभर काम करून रिलॅक्स करण्यासाठी क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी करत नाही. सोल्युशन, 30 मिनिट डेली पर्सनल टाइम, रीड, ड्रॉ, मेडिटेट, म्युझिक. मिनी टिप,
स्मॉल हॉबी रिच्युअल बिल्ड करा, स्ट्रेस कमी होतो. पॉइंट 10 स्किपिंग ब्रेक्स, छोट्या विश्रांती न घेणे. कंटिन्युअस वर्क विदाउट ब्रेक एनर्जी कंझ्युम करतो. उदाहरण, रीना अनइंटरप्टेड 3 तास काम करते, फटीग जाणवते. सोल्युशन, पोमोडोरो टेक्निक, 25 मिनिट वर्क, 5 मिनिट ब्रेक. स्ट्रेचिंग, अधिक डीप ब्रीदिंग. फोकस, क्रिएटिव्हिटी आणि एनर्जी रिस्टोर होते. कन्क्लुजन, आजपासून स्मॉल चेंजेस करा. ओव्हरथिंकिंग कमी करा. कंपॅरिझन सोडा. पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करा. प्रायोरिटाइज करा. थोडी मूव्हमेंट रोज करा. डिजिटल डिटॉक्स. नीट झोप घ्या. पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट ठेवा. हॉबीज टाइम द्या. स्मॉल ब्रेक्स घ्या. तुम्हीच तुमच्या एनर्जीचे मास्टर आहात. जर तुम्हाला हे टिप्स हेल्पफुल वाटले तर मन आणि जीवन चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. फॉलो करा आणि मन